कोणी येतं रील काढतं व्हायरल होतं, कोणी येतं रील काढतं येडे चाळे करतं व्हायरल होतं, कोणी येतं लोकांच्या आया बहिणीला शिवा देतं आणि स्वतःला रोस्टर म्हणून घेतं आणि त्याला रोस्टिंगचं र सुद्धा माहिती नसतं. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका कंडम कुत्र्याबद्दल बोलणार आहोत. अच्छा, रॉकरीज बॅड. हा एक असा कुत्रा आहे जो दुसऱ्यांच्या आया बहिणीला शिवा देतं आणि स्वतःला कॅरी मिनाटी समजतं. अरे बाबा, तू कॅरी मिनाटीच्या ढोंगणामधला गू सुद्धा नाहीयेस. चाललाय मोठा. कॅरी मिनाटी कुठं काय करतो बघ एकदा. तू उठला शिवा द्यायला आणि स्वतःला कॅरी मिनाटी समजायला. तर मित्रांनो, आपल्याला ह्याच्याकडे जरा जास्तीच लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे टाइम न वेस्ट करता व्हिडिओ सुरू करू. पेक्षा मोठा तर हत्ती पण असतो, पण जंगलाचा राजा हा वाघच असतो. मोरनी बोले मोनी बोले हे तुला अरे वा वा, काय भारी रोस्ट केला. पण जंगलाचा राजा हा वाघच असतो. जंगलाचा राजा वाघ असतो. मग सिंह कोण आहे? सिंह तर चुत्ते आहे. पण जंगलाचा राजा हा वाघच असतो. मग सिंह तर येडा भोकाचा आहे. येडा भोकाचा आहे तो सिंह. सिंह तर राजा नाही, वाघ राजा आहे. सिंह येडा भोकाचा आहे, चुत्त्या लावड्या तो. आता तू मला सांग, ह्या दोन्हीचा अर्थ थोडी वेगळा आहे, एकच आहे ना अर्थ. पेक्षा मोठा तर हत्ती पण असतो, पण अरे हत्ती, तुला काय हत्तीच होऊन गेला का रे? हत्तीच होऊन गेला तुला? त्याला हत्ती गेला का नाही माहिती नाही, पण तुला मात्र कोणतरी गेलेला आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून तू पिसायलागत करायला लागलेला आहे. तुम लोगों को लगता है कि रॉकरेज को गाना गाने नहीं आता, बट मेरे को आता है. मेरे में टैलेंट है कि मैं गाना भी गा सकता हूँ. तो सुनो. सुरीली अखियों वाले, सुना है तेरी अखियों से बहती है नींद और नींदों में सपने. और एक आता. और पिया है, और पिया. अर्जित सिंगच्या गोवाला पाण्यामध्ये मिक्स जरी करून जिभेला घासला तरी पण तुझा आवाज चांगला येणारा नाहीये. तुझ्यापेक्षा चांगले माझी ही ताई तरी गाणे म्हणते. अच्छा, रॉकरीज इज बॅक. आणि चला तर मित्रांनो, माईक घेतलेला आहे. आणि मी माईक का घेतला असेल? कारण शिव्या क्वालिटी मध्ये ऐकायला भेटतील तुम्हाला. आणि हा, इथंच दाखवला तुझ्या अवकात. तू रोस्टिंग नाही करत, तू फक्त देतो म्हणजे शिवा. चला तर मित्रांनो, सुरू करूयात आपला रोस्ट. तू पहिलं तर बोलला की शिव्या देण्यासाठी माईक घेतलेला आहे आणि नंतर बोलतो चला तर मग रोस्ट सुरू करू बोलतो. शिव्या देणं कधीपासून रोस्ट झालं बे? अच्छा, रॉकरेज इज बॅक आणि अन्नाच्या आईचा भोक. अच्छा, रॉकरेज इज अ बॅक आणि अन्नाच्या माईचं भोक. मी पावसोबत पितो बाजीगर चहा. आणि अण्णा पितो बाजीगर चहा आणि ढुंगण धुतो कवा कवा. नाही धुत अण्णा ढुंगण, म्हणून अन्नाच्या ढुंगणात झाल्यात किडी. अन्नाच्या ढुंगणात टाकली बिडी. तू त्याच्या फालतू कंटेंट विषयी बोलला नाही, तू त्याच्या येड्या चाळ्याबद्दल बोलला नाही, तू त्याच्या डायरेक्ट आईला शिवा घातला. तू महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये जरी गेला तरी पण ह्याला रोस्ट म्हणत नाहीत. ह्याला म्हणतात एखाद्या सोबत भांडण करणं, एखाद्याला ट्रोल करणं. बाकी मला हे कळत नाही. गुबड हागला इथं. हे काय काढले तू? गुबड हागला, वटाकडून मुतली का घरात पप्पी दिली. आणि बाकी तुला घंटा काय फरक पडणारच नाही, तुझ्याकडे घंटाच नाहीये. तिला पण मी ओळखतो आणि तिच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. पण तुला मला एक सांगायचं आहे, तिच्यापेक्षा एड डांगा तर तू दिसायला. आणि हे कटोरा घेऊन मी तुमच्याशी भीक मागते. मला भीक मागते?
इकडे इकडे फिरून ये. गांड दाखव, तुझी गांड मारतो भेंचोत. आणि हे कटोरा घेऊन टोशी खरं सांग भेंचो, गांड धुली का भेंचोत तू? भेंचोत पाणी नाही तुला गांड धुवायला, आणि तू बनवतो आईस्क्रीम. आता अरे त्याने धुतली नसल, तुला थोडं जायचं आहे त्याच्याकडे चाटायला. पाणी नाही म्हणत. तुझ्या इथं आहे तर आंघोळ कर ना मग. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर बाय.